असावे, आपल्याला प्रवास चांगला झाला पाहिजे, आपल्याला घरदार झालं पाहिजे, गाडी असायला पाहिजे, बंगला असायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टींची जी पूर्तता जुळवायची जर असेल तर याच्यामध्ये ह्या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही जर या कंपनीवर विश्वास जर ठेवला तर या माध्यमातून आपल्याला नक्कीच सफलता मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या कंपनीची जी सुरुवात आहे ही सुरुवात म्हणजे या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला ज्या आपले जे स्वप्न आहेत, जसं की आपल्याला जसं शिक्षा आहे, सेहत आहे, फॅशन आहे, तकनिकी आहे, सुरक्षा पद्धती आहे, म्हणजे आपल्याला जीवनावश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या 5 गोष्टी पूर्वी होत्या, आता आहेत आणि पुढे ह्या राहणार आहेत. आणि ह्या राहण्यासाठी किंवा ह्या पूर्ततेसाठी आपल्याला आपली जी कंपनी आहे शेफशॉप, या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला तुम्हाला जोडायचं आहे खरं सांगायचं म्हणजे. आणि ही कंपनी जी आहे ही बनवाबनवी करणारी कंपनी नाही आहे किंवा कस्टमरला फसवेगिरी करणारी कंपनी नाही आहे. तुमचं सर्वांचं हित लक्षात घेऊन या कंपनीची सुरुवात 1956ला झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं ही कंपनी भारतीय नियमानुसार 2001 पासून ही पूर्णपणे ISO मानांकित कंपनी झालेली आहे. ह्या कंपनीच्या माध्यमातून आपला जो कंपनीचा व्यवहार आहे हा 500 देशांसोबत जुळलेली ही कंपनी आहे. आणि या कंपनीचं खरं म्हणजे सेफ अँड सिक्युअर ऑनलाईन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही अशी कंपनी आहे. आणि हे जानकपुरी दिल्लीला, नवी दिल्लीला या कंपनीचं हे मोठं कार्यालय आहे, आपण पाहू शकतो. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे एखाद्या वेळेस जाऊ आपण, तुम्हाला घेऊन जाऊ आपण, तुमची रिझर्वेशन करून टाकू, असं काय ते प्रोसेस आहे. हां, 90% लोकांना आपल्या ह्या कंपनीबद्दल इंतजार आहे की आपल्याला आपलं जीवन आहे, आपलं आरोग्य आहे, हे आरोग्य सफल करण्यासाठी प्रत्येकालाच वाटते की सगळेजण आपण खुशाली राहिलो पाहिजे. 100% लोकांना वाटते. आणि 100% महिलांनाही वाटते की पुरुष असो महिला असो, या प्रत्येकांना असं वाटते की आपला जो पैसा आहे हा म्हणजे फॅशनवरती खर्च करणे, यासाठी खर्च करण्यासाठी. आत्ता हे आपण फॅशनच्या बाबतीत सोडून देऊ, परंतु आजच्या जगामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे कॉम्प्युटर हा अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे. तर हे कॉम्प्युटर बऱ्याचशा लोकांना चालवता येत नाही आहे. आणि कॉम्प्युटर चालवणे म्हणजे काय खूप कठीण काम नाही आहे, हे सगळं इझी काम आहे. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये कॉम्प्युटरची जरूरत आहे, घ्यायलाच पाहिजे. कारण आजचं युग आहे हे संगणकी युग आहे. या युगामध्येच आपल्या पोराबारांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना हे जर नाही समजलं तर ह्या जगामध्ये काय चाललं आहे, या जगाबद्दलची जी माहिती आहे, ही जे करंट नॉलेज आहे हे मिळवणे अत्यंत गरजेचं आहे, ज्यासाठी 99% लोक अजूनही वंचित आहेत. आणि या ठिकाणी आपण जर कॉम्प्युटर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, हे या गोष्टीचं जे आपण इंतजार करत आहोत, यापासून आपल्याला स्मार्ट बनता येतो. आणि यासाठी आपली कंपनी ही रजिस्टर्ड कंपनी आहे. आणि ही कंपनी 1956 पासून दिल्लीला जनकपूर या ठिकाणी कार्यरत आहे. हे आपल्याला या कंपनीचं हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आपल्याजवळ आहे. आता ही जी कंपनी आहे ही नुसती कंपनी म्हणून नाही, तर आपल्या कंपनीच्या माध्यमातून रेमंड सारखी जे आता जगप्रसिद्ध आपण कपड्याची कंपनी म्हणतो, किंवा ह्या मोरिंगा सारख्या कंपन्या आहेत, मायकॉसा या कंपन्या ज्या आहेत, या कंपन्यांच्या बरोबरीनं ही स्पर्धेमध्ये उभी असणारी जी कंपनी आहे. आणि आपल्या कंपनीचं जे नाव आहे हे हावमा. आणि या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला जीवनावश्यक असणाऱ्या ज्या वस्तू आहे, आपण या कंपनीशी जोडणार आहोत. त्या विशिष्ट वस्तू घेऊन की ज्या माध्यमातून पहिल्यांदा आपली ID तयार होईल, आपण IDच्या माध्यमातून वस्तू घेऊ. तर मग अशा कोणत्या वस्तू घेऊ? आता मी तुम्हाला दाखवतो. ह्या चित्रामध्ये असणारी हनुमान चालिसा आहे बोलणारी काय भगवद्गीता आहे, विद्यार्थ्यांचं किट्स आहे या ठिकाणी. आणि आपल्या कुटुंबामध्ये लागणाऱ्या जेवढ्या काही वस्तू लागतात तेवढ्या वस्तू या चित्रामध्ये दाखवल्या आहेत. आणि ह्या चित्रामधल्या वस्तू म्हणजे अत्यंत अल्पशा दरामध्ये आणि जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण या ठिकाणी आपण जे पैसे गुंतवणूक करत आहोत, या माध्यमातून ह्या वस्तू आपण जर घेतलो तर इथं आपली ID तयार झालेली आहे. आणि या IDच्या माध्यमातून समजा तुम्हाला मी ID मिळून तयार करून दिलेले आहे, तुम्ही तयार झालेले आहेत. मग जसं मी तुमच्याकडे आलो तसं तुम्ही दुसऱ्या माणसानं जर सांगितलं की तुमच्या हाताखाली असणारे जे कोणी आहेत, मित्र आहेत, सोयरेदार आहेत, प्रथम पहिल्यांदा आपल्याला सोयऱ्यांकडे जावं लागते की जेणेकरून आपल्या बोलण्यातून पहिल्यांदा विश्वास जास्त बसते.
म्हणून आपण माझ्या हाताखाली उजवा आणि डावा हात ज्या पद्धतीनं आहे की दोन्ही हात कामाला लागले, तर दोन्ही हाताखाली 2 माणसं आपण तयार केलो. जसं मी तुम्हाला 2 माणसांना जसं तयार केलो, त्याच पद्धतीने प्रत्येकाने तुमच्या समोर येणारे जे आयडीचे लोक आहेत त्यांनी जर आपापले जर जे कस्टमर तयार केले, तर ही आपली जी साखळी आहे ही साखळी वाढत जाईल. आणि या साखळीच्या माध्यमातून आपण सुरुवातीला ज्या पद्धतीनं इन्व्हेस्ट केलेला आहे पैसा, त्या इन्व्हेस्टनुसार आपल्याला डावी आणि उजवी बाजू जे समजून घेतो या माध्यमातून आपल्याला ही कंपनी आपल्याला बोनस देत आहे. खऱ्या अर्थात पहिल्या 2 माणसांवरती आपल्याला 1000 रुपयाचं बोनस आहे, 500 आता ते वाढवलेलं आहे आणि 200 रुपये त्याचं चार्जेस काहीतरी आहे, ते आपल्याला देत आहे. म्हणजे एका वेळेस 2 माणसांवरती आपल्याला 2400 रुपयाचं ते बोनस मिळत चाललेलं आहे. म्हणजे आय डी बिझनेस व्हॅल्यू. तर या पद्धतीनं आपल्याला आपल्या या 3 माणसांच्या 3 जे आपण उमेदवार केलेले आहेत या उमेदवारांकडून आपल्याला आपली आजची जी ताजी इन्कम आहे ही 7400 रुपयाची इन्कम तयार झालेली आहे. आणि अशा पद्धतीने जर आपला जो टीमवर्क जर वाढत गेली, आपली साखळी वाढत गेली, तर या साखळीच्या माध्यमातून आपला जो व्यवसाय आहे हा वाढत जाईल आणि त्यापासून आपल्याला इन्कमही मिळेल. आणि ही इन्कम एका वर्षाला, जसं या चालू महिना आपला तर सध्या जानेवारी 26 आहे, तर पुढच्या जानेवारी 27 पर्यंत जर आपण 100 माणसं जर जुळवले, तर या ठिकाणी आपल्याला 1 लाखापर्यंतचं इन्कम मिळू शकते. हा एका वर्षाचा टर्नओव्हर झालेला आहे. पण आपली कंपनी जर वाढत वाढत जर गेली पुन्हा की 5 वर्ष 10 वर्षा पद्धतीनं, तर आपण ते 10 लाखापर्यंत आपण वाढत जाऊ. आणि ह्या आपल्या म्हणजे आपलं जे कार्य आहे हे सातत्यपूर्ण जर चालू जर असेल, तर आपल्या कंपनीची ज्या रँक आहेत, कंपनीने या ठिकाणी कामाच्या गतीनुसार रँक तयार करून दिलेल्या आहेत. त्या पहिल्या रँक दुसऱ्या रँकनुसार जशी ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, प्लॅटिनम आहे, गोल्ड आहे, ह्या अशा रँक तयार केलेल्या आहेत. ह्या जेवढ्या कमीत कमी दिवसामध्ये जेव्हा रँक आपण पूर्ण करू, तेवढ्या दिवसानुसार आपल्याला त्याचं बेनिफिट आपल्याला मिळत राहील, त्याचा फायदा आपल्याला मिळत राहील. आणि त्या फायद्याचं त्यांनी गणितही दिलेलं आहे. आपल्याला तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आपल्याला त्याचे सुपर चार्जेस दिलेले आहेत रँकनुसार. पहिली रँक जी आहे 30 दिवसाची, 70 दिवसाची, 150 दिवसानंतर, म्हणजे 1 वर्षापर्यंत जेवढ्या रँक तयार झालेल्या आहेत, 1 वर्षापर्यंत आपण चांगली रँक जर तयार केलो, तर आपण एका वेळेस 5व्या रँकवर गेलो, तर 5व्या रँकचा पैसे याचे चार्जेस दिलेले आहेत. एका वर्षामध्ये त्याचं रँकचं 82,000चं त्याचं चार्जेस आहेत. आणि इकडे 5व्या रँकमध्ये जवळपास 15,000चं चार्जेस आहेत. म्हणजे 15 आणि हे इकडे 82, म्हणजे एकंदरीत 97,000 रुपयाचं एका वर्षामध्ये आपल्याला याचं बेनिफिट आपल्याला मिळू शकतो. आणि या रँकनुसार म्हणजे कंपनीच्या रँकनुसार आपल्याला 11व्या रँकपर्यंत जर आलो आपण, तर 3,55,000चं बेनिफिट आहे. आणि यानुसार आपण कामच करत आहोत, तर टोटल वर्ष ह्या 11व्या रँकमध्ये 26,000 आपला 26,66,000ची या ठिकाणी आपल्याला बेनिफिट आहे. आता हे रँक जे आहे, ह्या रँक आपण पूर्ण केल्यानंतर कंपनी आपल्या चांगल्या कार्याची पावती म्हणून पहिल्या रँकमध्ये भारतामधले जी चांगले जे स्थळं आहेत, जसं की नैनिताल सारखं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी कंपनी आपल्याला आपला एक सत्कार आणि चांगल्या कार्याची पावती म्हणून नैनितालला पाठवू शकतो. त्यावेळेला आपण पहिल्यांदा सिंगल जाऊ शकतो. परंतु रँक वाढल्यानंतर आपण मग पुढे ते थायलंड, बँकॉक, स्वित्झर्लंड, हाँगकाँग अशा ठिकाणी म्हणजे जशा रँक आपण पूर्ण जेव्हा करू, त्यावेळेला संपूर्ण जगाचं नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि यासाठी आपल्याला कंपनी पाठवू शकते. आणि या कंपनी म्हणजे नुसतं कंपनी आपल्याला आपल्या प्रवासासाठीच पैसा खर्च करते अशात काही भाग नाही, तर आपल्याला त्यापासून आपल्याला बोनसही मिळू शकतो. तो बोनसही 8 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत बोनस मिळू शकतो. बरं, ह्या गोष्टी झालेल्याच आहेत. परंतु आपण माणूस आहोत, माणसाचं जीवन आज आहे उद्या नाही, पाण्याचं बुडबुडं आहे. बिलकुल. आहे का नाही? एखाद्या झाडावरच्या फांदीवर थरारणारा थेंब आहे, तो खाली पडला का मेला गेला. तुला आहे का नाही का?
पण काहीतरी पाहिजे ना, पोराबाळाची सिक्युरिटी पाहिजे, बायको सिक्युरिटी पाहिजे, उद्या तुझ्या पोरं उघड्यावर पडतील. हां, त्यासाठी कंपनी तुला तुझ्या रँकनुसार तुझा इन्शुरन्स आहे, हेल्थ आहे. 4 लाखापासून जर इन्शुरन्स आहे, तुम्ही जर 11व्या रँकपर्यंत झालं तर 25 लाखाचा इन्शुरन्स कोण देते सांगा? बिलकुल. देते कोणी? अरे कंपनी देत आहे. मग तुझे पैसे लागलेच किती या ठिकाणी? तुझे पैसे लागले किती? तुझे 5-25 हजारामध्ये तुझं काम चालू आहे. आणखी का पाहिजे? तर अशा रीतीनं आपली ही जे कंपनी आहे, हे भाऊ तू जॉईन करून टाक, तू तुझ्या पैसे भरून टाक.